न्यूज अनकटच्या प्रेक्षकांना विजयादशमीच्या म्हणजेच दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। नमस्कार, मी गुरुराज। न्यूज अनकटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर। महाराष्ट्र साकारण्यासाठी जनतेने मला संधी द्यावी, राज ठाकरेंचं पॉडकास्टच्या माध्यमातून जनतेला आवाहन। कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांनी शुभारंभ केलेल्या कामांचा ठाकरे गटाकडून दुर्बिणीद्वारे शोध। महाडचे आमदार भरत गोगावले यांचे महिलांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य, महिला संघटनांनी केला गोगावलेंचा कडाडून निषेध। आणि सीमेपलीकडून 150 दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत असल्याने सीमा सुरक्षा दलांना सतर्कतेचा इशारा। आता पाहूयात बातम्या विस्ताराने। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दसऱ्यानिमित्त राज्यातील जनतेशी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांशी पॉडकास्टच्या माध्यमातून संवाद साधलाय। महाराष्ट्राचे सोनं गेली अनेक वर्ष लुटलं जात आहे आणि आपण आपट्याची पानं एकमेकांना वाटतोय। आम्ही स्वतःमध्ये मशगूल आहोत तर कधी जातीपातीमध्ये मशगूल आहोत। आमचं या लोकांकडे लक्ष कधी राहणार? आजचा दसरा निवडणुकीच्या तोंडावर आहे। विधानसभा निवडणुकीत मतदानावेळी बेसावध राहू नका असे सांगत महाराष्ट्र साकारण्यासाठी मला संधी द्या असे आवाहन राज ठाकरे यांनी केले। कोल्हापुरात 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 4,500 कोटींच्या विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला होता। यावरून आता शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने जनतेची फसवणूक केल्याचा आरोप करत ठाकरे गटाने मुख्यमंत्र्यांनी शुभारंभ केलेली विकास कामं दुर्बिणीतून शोधण्याचं प्रतिकात्मक आंदोलन केलंय। 4,500 कोटींची विकास कामं दाखवा, अन्यथा माफी मागा अशी मागणी करत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोल्हापूरसह महाराष्ट्राची फसवणूक करायचं थांबवा असा खोचक टोलाही ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी दिलाय। काय सांगा, निवेदन दिलेलं आहे, काय नेमकं मागणी? जिल्हा नियोजन समितीचे आमचे आता अधिकारी आहेत विजय पवार साहेब, त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। 2 दिवसापूर्वी राज्याचे प्रमुख सन्मान्य मुख्यमंत्री त्यांनी 4,500 कोटीचा विकास कामाचा शुभारंभ म्हणून त्यांनी जाहीर केला आणि आम्ही माहिती घेतली 2 दिवस। तर विकास कामापैकी साधारण 3,500 कोटी अजून डीपीआर व्हायचा आहे, टेंडर व्हायचा आहे, ठेकेदार निश्चित व्हायचा आहे। त्यात एक 5 कामं झालेले आहेत, विद्युत रोषणाई असून दे, काही किरकोळ कामं झाले आहेत। परंतु ह्या निमित्तानं तोंडावर निवडणुका असताना कोल्हापूर आणि महाराष्ट्र फसवायचं बंद करा तुम्ही ना। कशासाठी फसवताय? जर अजून डीपीआर तयार नाही, निविदा निघालेला नाही, ठेकेदार निश्चित नाही आणि विकास कामं तुम्ही कुठली करताय? उदाहरणार्थ 320 कोटीचा जो विषय होता पूर नियंत्रणाचा, तो अजून डीपीआर व्हायचा, त्याचं अजून काम सुरू आहे, टेक्निकल काम सुरू आहे, कन्व्हेन्शन सेंटरचं काम सुरू अजून आहे, ती अजून मंजुरीच नाही, अजून यांच्याकडे तसं काय आलेलं नाही असं इथले अधिकारी सांगतायत। मग बाप किंवा श्राद्ध दोन्हीपैकी काहीतरी। महाड विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये तणाव वाढत चालला असून याच राजकीय वादळात आता एक नवा वाद उभा राहिलाय। महाडचे आमदार भरत गोगावले यांनी महिलांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करत ठाकरे गटाच्या इच्छुक महिला उमेदवार स्नेहल जगताप यांना उद्देशून केलेले वादग्रस्त विधान चांगलेच गाजत आहे। या वक्तव्यामुळे महिला संघटनांनी गोगावलेंचा कडाडून निषेध करत त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे। मुळात पक्षप्रतोद महोदयांना असं वाटतं की बेताल वक्तव्य केलं की मला एक वेगळीच प्रसिद्धी मिळते आणि बेताल वक्तव्य करून प्रसिद्धी मिळवण्याचं हे त्यांचे खूप जुने नाटकं आहेत। एकीकडे महिलाच्या बाबतीमध्ये लाडकी बहीण योजना राबवायची आणि दुसरीकडे समस्त महिला वर्गासाठी अशा पद्धतीचं आक्षेपार्ह वक्तव्य द्यायचं हे खरंच निंदनीय आहे। जे वक्तव्य त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे किंवा ज्या चुकीच्या शब्दाचा त्यांनी या ठिकाणी वापर केलेला आहे, निश्चितपणानं महाविकास आघाडीची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची संभाव्य उमेदवार ही महिला आहे। तो जाणून बुजून हा मला उद्देशून केलेलं हे वक्तव्य आहे आणि ते करत असताना निश्चितपणानं ही महाराष्ट्राची संस्कृती नव्हे आणि हेच का त्यांचे संस्कार हे आपल्या माध्यमातून मी त्यांना विचारू इच्छिते। आणि दुसरं माझं हे थेट मुख्यमंत्र्यांना, राज्याच्या एकनाथ शिंदे साहेबांना हे आव्हान असणार आहे आणि हा प्रश्न असणार आहे की अशा पद्धतीचं वक्तव्य हे जे काही आपल्या पक्षाच्या प्रतोद यांनी केलेलं आहे त्याच्यावरती आपण गंभीर गुन्हा दाखल करणार आहात का? आणि जर का तो करणार नसाल तर त्याच्या बाबतीमध्ये आपली काय भूमिका असणार आहे हे समस्त महिला वर्गाला आपण दाखवून द्यायचं आहे। सीमेपलीकडून 150 दहशतवादी काश्मीर खोऱ्यात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत, मात्र त्यांचे प्रयत्न आम्ही हाणून पाडू असा इशारा सीमा सुरक्षा दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी दिलाय। बीएसएफचे महानिरीक्षक अशोक यादव यांनी सांगितले की दहशतवाद्यांच्या संभाव्य घुसखोरी संदर्भात विविध सूत्रांकडून गोपनीय माहिती मिळाली आहे।
सीमेवर कोणतीही अनुचित घटना होऊ नये म्हणून BSF सतर्क असून लष्कराच्या सहकार्याने उपाययोजना केल्या जात आहेत. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. मुंबईमध्ये होणाऱ्या शिवसेना ठाकरे पक्षाच्या दसरा मेळाव्याला कोल्हापूर जिल्ह्यातून सुमारे 5,000 शिवसैनिक जाणार असल्याची माहिती पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी दिली आहे. दरम्यान पुढच्या दसरा मेळाव्याला महाविकास आघाडी सत्तेत असेल असा विश्वास व्यक्त करत गद्दार रूपी रावणाचे दहन करण्यासाठी दसरा मेळाव्याला आम्ही निघालो असल्याचं संजय पवार यांनी म्हटलंय. उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा दसरा मेळावा आमचा होतोय आणि अनेक वर्षापासून हा दसरा मेळावा म्हणजे आमच्यासारख्या शिवसैनिकांना एक तो उत्सव असतो. दिवाळी असती, दसरा असती, सण असतो आणि त्या सणासाठी कोल्हापूरतून साधारण 3,500 ते 4,000 ते 5,000 लोक कोल्हापूरवरून तिथं मुंबईला जायला तयारी झालेली आमची. काही लोक रात्री निघतायत, काही लोक सकाळी निघतायत. तो सण आमचा साजरा करायला विचाराचं सोनं लुटण्यासाठी साधारण 1.5 ते 2 लाख लोक जमतील अशी आम्हाला खात्री आहे. आणि दसरा मेळाव्याचा इतिहास म्हणजे एकच ठिकाण, एकच पक्ष आणि एकच झेंडा घेऊन आम्ही आमचं कूच करत आहोत. आम्ही खरं तर मेळाव्याकडे अनेकांचं लक्ष असतं. गेले 2 वर्ष जे राज्यात चाललेलं आहे राजकारण आणि आता पुन्हा एकदा हा दसरा मेळावा होतोय. निवडणुका देखील तोंडावर आहेत. तोंडावर निवडणुका आहेत. आज आम्ही विरोधी पक्षामध्ये आम्ही आहोत. पुढचा 2025चा दसरा मेळावा तर आम्ही सत्तेत असणार आहोत. आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता येणारच आहे. जनतेने ठरवलेलं आहे. अनेक गोष्टी, अनेक घटक याला जबाबदार आहेत. ज्या पद्धतीने इथं गद्दारी झालेली आहे, ज्या पद्धतीने महाराष्ट्रात विश्वासघात झालेला आहे, उद्धव साहेबांना, शरद पवार साहेबांना, काँग्रेसला फसवण्याचं काम प्रत्येकाने केलेलं आहे. अशा गद्दार रूपी रावणाला त्या दिवशी आम्ही सध्याला त्याचं दहन करायला त्या दसरा मेळाव्यासाठी निघालेलो आहे. आणि पुढील वर्षी 2025ला जो दसरा मेळावा येईल त्या आम्ही आई अंबाबाई चरणी ज्योतिबाला प्रार्थना करावी, तुळजाभवानीला प्रार्थना करणार आहे. महाविकास आघाडी सत्ता हा महाराष्ट्र वाचवण्यासाठी येऊन दे. भ्रष्टाचारी लोक या महाराष्ट्रातून बाहेर जाऊन देत. महाराष्ट्राचा स्वाभिमान टिकण्यासाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडी सत्ता येणं गरजेचं आहे आणि ती येणार अशी आम्हाला खात्री आहे. आणि आम्ही प्रार्थना करीन आई तुळजाभवानी अंबाबाई ज्योतिबाला की ह्या महाराष्ट्राचे परत एकदा मुख्यमंत्री आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे होऊन देत अशी आम्ही सर्वांच्या वतीने प्रार्थना करणार आहोत. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक असलेल्या किल्ले प्रतापगडाला केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी भेट दिली आहे. यावेळी खासदार उदयनराजे भोसले आणि यादव यांनी प्रतापगडावरील भवानी मातेचे दर्शन घेऊन देवीची आरती केली आहे. यावेळी उदयनराजेंनी मंत्री भूपेंद्र यादव यांना तलवार देऊन त्यांचा सन्मान केलाय. गेल्या 27 वर्षापासून तुटपुंजा पगारावर राबत असलेल्या कोल्हापूर महापालिकेच्या तब्बल 507 रोजंदारी कर्मचाऱ्यांना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायम करण्याचा आदेश काढलाय. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या समोर फटाक्यांची आतिषबाजी, गुलालाची उधळण करत डॉल्बीच्या दणदणाटात जोरदार जल्लोष साजरा केलाय. दरम्यान राजेश क्षीरसागर मुंबईतून कोल्हापुरात दाखल होताच या कर्मचाऱ्यांनी त्यांना खांद्यावर घेऊन आनंद साजरा केलाय.
बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. माजी खासदार नवनीत राणा यांना धमकीचे पत्र आले असून यामध्ये नवनीत राणा यांच्यावर सामूहिक अत्याचार करण्याची धमकी देण्यात आली आहे. तसेच 10 करोड रुपयांची खंडणी मागण्यात आली असून रवी राणा यांच्याविषयीही वादग्रस्त शब्दाचा वापर करण्यात आला. रवी राणा यांचे स्वीय सहाय्यक विनोद गुहे यांनी या प्रकरणी अमरावतीच्या राजापेठ पोलिसात तक्रार दिली असून या पत्रामुळे अमरावतीत खळबळ माजल्याचे पाहायला मिळते. काय नेमकं पत्र आलं? आज सन्माननीय माजी खासदार नवनीतजी राणा आणि आमदार रवीजी राणा यांच्या घरी एक निनावी पत्र आलेलं आहे. त्या पत्रामध्ये तो म्हणत आहे की मी अमीर आहे, अमीर म्हणून त्याचं नाव आहे. तो हैदराबादवरून त्याने पत्र पाठवलं असं त्या पत्रामध्ये लिहिलं आहे. त्याचं म्हणणं आहे की तुम्ही जे काही जास्त हिंदूबद्दल बोलता तर मी म्हणजे तुमच्या बोलण्यामुळं त्यांनी एक धमकी दिली की तुम्ही मला 10 करोड द्या, अन्यथा तुमच्या घरासमोर मी एक गाय कापून टाकेल आणि तुमच्यासोबत काही अनर्थ मी करण्याचा प्रयत्न करेल, सामूहिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करेल, अशा प्रकारची धमकी आहे. आणि त्यांनी सांगितलं की बा माझे नातेवाईक दुबईत आहे, कोणी पाकिस्तानात आहे, असं हे निनावी पत्र आहे. आणि याच्यामध्ये जीवे मारून टाकण्याची अशा काही धमक्या आहे, त्या धमक्या दिल्या आहे. याच्या अनुषंगाने मी खासदार नवनीत राणा यांचा PA म्हणून स्वीय सहाय्यक म्हणून राजापेठ पोलीस स्टेशनला तक्रार करत आहे. आणि त्या तक्रारच्या अनुषंगाने एवढंच पोलिसांना म्हणत आहे की जे पत्र आलं या पत्राच्या अनुषंगाने याची चौकशी करून ताबडतोब या जो कोणी गुन्हेगार असेल, ज्यांनी कोणी हे पत्र पाठवलं त्याच्यावर कारवाई करावी, एवढीच माझी मागणी आहे. गोंदिया जिल्ह्यातील अवैध धंद्यावर वचक बसावा यासाठी प्रभावी कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी दिले आहेत. या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि दवनीवाडा पोलिसांनी 5 ट्रॅक्टर, 2 10 चाकी टिप्पर आणि 17 ब्रास वाळू असा एकूण 67,93,500 रुपयांचा माल जप्त केलाय. जालना तालुक्यातील गोकुळवाडी येथे धारदार तलवारी बाळगणाऱ्या आरोपीस जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केलाय. रमेश पवार असं ताब्यात घेतलेल्या तरुणाचं नाव असून हा तरुण स्वतःजवळ तलवार बाळगून असल्याची गुप्त माहिती जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्या माहितीवरून गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने कारवाई करत तरुणाकडून 2 तलवारी जप्त केल्या आहेत. वेळ झाली या बातमीसह या बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.